आरक्षण पडलेलं आहे, काय म्हणाल? ठाण्याला SC खुला प्रवर्ग महापौराचं आरक्षण पडलेलं आहे. ठाण्यात अनेक आमचे उमेदवार SC प्रवर्गातील आहेत आणि माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब या संदर्भात निर्णय घेतील. ठाण्यामध्ये सत्ता समीकरणामध्ये कोण कोण सामील आहेत? तुमच्याबरोबर आम्ही मित्रपक्ष शिवसेना भाजप आमची महायुती आहे, त्यामुळे सत्ता समीकरणामध्ये सर्वजण त्यामध्ये सहभागी होतील. भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, आमचे नेते आहेत, एकत्र बसून निर्णय घेतील. मस्के सर, खरं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक भाजपच्या बंडखोर उमेदवारांमुळे शिवसेनेचे जे उमेदवार होते ते पराभूत झालेले आहेत. कशा पद्धतीने या सगळीकडे पाहता, कारण की आता या सगळ्या संदर्भात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. मुंबई संदर्भात मला काही कल्पना नाही. मी ठाणे पाहत होतो आणि नवी मुंबई पाहत होतो. KDMC मध्ये मनसेसोबत आता तुम्ही जुळवून घेतलेलं आहे आणि खरं तर संजय राऊत यांनी आज देखील एक स्टेटमेंट केलं आहे की राज ठाकरेंना ही कोणती गोष्ट माहीत नाहीये की मनसेने या सगळ्या संदर्भात पाठिंबा दिला. यामध्ये संजय राऊत साहेब राजसाहेबांचा अपमान करत आहेत. पक्षप्रमुखांना न विचारता लोकल नेते निर्णय घेतात, याचा अर्थ राजसाहेबांचा संजय राऊत अपमान करत आहेत. चुकीच्या पद्धतीने राजसाहेबांच्या बाबतीत बोलत आहेत. कुठलाही माजी आमदार राजू पाटील जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सर्व निर्णय घेतात, यांनी काल स्वतः सांगितलेलं आहे. देशपांडे स्वतः त्यांच्या पक्षाचे नेते त्यावेळी हजर होते, असं बोलून राजसाहेबांचा ते अपमान करत आहेत. मुंबईमध्ये मनसेसोबत असं मुंबईचं मला खरंच काही माहिती नाही. मी राजू देशपांडे काल सोबत होते, तर काही नाही, मुंबई संदर्भात मला काही कल्पना नाही. अजून काही मित्र पक्ष आपल्या सोबत येणार आहात का? नक्कीच. KDMC नक्कीच मित्र, आम्ही मित्रत्वाने सगळ्यांशी वागतो, त्यामुळे सगळे मित्र म्हणून आमच्या सोबत असतात. KDMC मधले जे ठाकरेंचे नगरसेवक आहेत त्यांनी देखील आता स्वतःची दारं खुली केली गेली आहेत असं देखील म्हणतात. ते म्हणतात विकासासाठी जर येत असतील आमच्या सोबत तर नक्कीच त्यांचं स्वागत आहे. आज मस्के आता येतात काही वेळेला, ते तुमच्या पूर्वीपासून आहेत, परंतु त्या संदर्भात माहिती नाही. त्यांना जेव्हा शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलेला आमच्याकडे, त्यावेळी मीच त्यांचा प्रवेश केला होता. त्यामुळे माझ्या संपर्कात आहेत की ह्या निवडणुकीत नव्हत्या, पण यापूर्वी त्या माझ्या संपर्कात होत्या. त्याला शिवसेनेत आणण्याकरता मी स्वतः पुढाकार घेतला होता. संपर्कामध्ये असतील ते? नाही, काही कल्पना नाही मला. सर, अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि MIM एकत्रित येताना दिसते. मला ठाणे आणि नवी मुंबई पुरतं विचारलं तर बरं होईल. मस्केचे नोव्हेंबर देखील ठाकरे गटाला 2 जागा आणि मनसेला 1 जागा मिळालेल्या आहे. हे 2 पक्ष आपल्या सोबत असणार आहेत का? अद्याप काही चर्चा झालेली नाहीये, बघू काय होतं ते. नवी मुंबईमध्ये काय महापौर बसवण्याचा काही तुम्ही महापौर पदासाठी निवडणूक वगैरे लढणार आहात काय? महापौर पदाची निवडणूक तर लढणार ना नवी मुंबईमध्ये. मग काय चमत्कार होण्याची शक्यता आहे? हे बघा, चमत्कार आणि हा विषय नाही, परंतु महापौर पदाची निवडणूक आम्ही लढणार. महानगरपालिकेमध्ये भाजप तुमच्यासोबत सत्तेत येऊन बसणार आहे. महायुती म्हणून आम्ही लढलेलो आहोत, त्यामुळे सत्तेत ते आमच्या सोबत असतील. इथं नवी मुंबईमध्ये तुम्ही महापौर पदाची निवडणूक लढणार आहात, पण भारतीय जनता पार्टी सगळीकडे तुम्ही महायुती म्हणताय, तर नवी मुंबईमध्ये पण जर तुमचा महापौर झाला नाही, आता युतीमध्ये आम्ही लढलो नव्हतो. नवी मुंबईमध्ये आता मी निवडणुका झालेल्या आहेत, त्यामुळे काही भाष्य करत नाही. ठीक आहे, बघू काय करायचं. ही युतीमध्ये लढली नव्हती, मात्र तुमच्या सोबत आली, मग तुम्ही जाणार का सोबत भाजप? कोणाच्या? नवी मुंबई. नवी मुंबईमध्ये जो काही निर्णय असतील ते आमचे वरिष्ठ नेते बसून निर्णय घेतील. परंतु ठाण्यामध्ये देखील भाजपने महापौर पदावरती दावा केलेला. निरंजन डावखरे म्हणतात की 2 वर्ष आम्हाला देखील महापौर आणि दावा करू शकतात ना. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटतं आमचा महापौर व्हावा, त्यांनी दावा केला तर हरकत काय, त्याला आमचं काही ऑब्जेक्शन नाहीये. भाजप आणि शिवसेनेमध्ये काय कुरघोडी आहे का? ज्या पद्धतीने हे बघा, प्रत्येक पक्षाला वाटत असतं माझ्या पक्षाचा महापौर व्हावा, या दृष्टीने आम्हालाही वाटतं की महापौर व्हावा. जसं ठाण्यात त्यांना वाटत असेल की बाबा ठाण्यात त्यांचा महापौर व्हावा, तर मला पक्ष म्हणून वाटतं मुंबईत पण माझा महापौर व्हावा.